नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या पानगळ या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्राध्यापक मिलिंद जोशी लिखित समाधी. गावात लगबग सुरू होती. वेशीपासून रडकोजी बाबा मठापर्यंतचा परिसर माणसांच्या गर्दीनं फुलून गेला होता. जागोजागी स्वागताच्या कमानी उभ्या होत्या. आंब्याच्या पानांची तोरणं सर्वत्र दिसत होती. ग्रामपंचायतीनं पाण्याचा टँकर लावून रस्ता भिजवून काढलेला होता. मातीचा मस्त सुगंध वातावरणात पसरला होता. गावची वेस ते रडकोजी बाबांचा मठ हे अंतर 2 मैलांचं. जाताना उजव्या हाताला स्मशान लागायचं. विश्वरूपा नदीचं कोरडं पात्र स्मशानागत वाटायचं. कोरड्या नदीतनं पुढं गेलं की डाव्या हाताला साठवायचं मंदिर. त्याच्या शेजारी काळ्या कभिन्न पाषाणातलं महादेवाचं हेमाडपंथी मंदिर. तिथून 5-50 पावलांवर रडकोजी बाबांचा मठ होता. मठ म्हणजे एक 4 फूट उंचीचा ओटा होता. त्याच्या दगडाला चुना फासलेला होता. त्या ओट्यावर रडकोजी बाबांची समाधी बांधलेली होती. वर छप्पर नव्हतं. समाधीवर झाडाची सावली पडेल अशा पद्धतीनं दातकोरीचा वृक्ष वाढलेला होता. झाड आडवं पडलं होतं. निम्मी मुळं सूर्याच्या दिशेनं वाढत होती. काही मुळं जमिनीच्या पोटात तोंड लपून बसली होती. तिथं कसलंच बांधकाम नव्हतं. कुणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला लकवा भरतो अशी गावकऱ्यांची समजूत होती. दातकोरीच्या झाडाचं फळ मोठं मजेशीर होतं. हिरव्यागार गोल फळाला बाहेरून टोकदार काटे होते. धारातीर्थी पडलेल्या योद्ध्याच्या छातडावर रुतलेले बाण जसे दिसतील तसे ते काटे दिसत होते. एका ऋषीनं दात कोरून काडी तिथं टाकली आणि हा वृक्ष वाढला अशी आख्यायिका सांगितली जायची. पाणी नसलेला तो रखरखीत परिसर दिवसासुद्धा भयाण वाटायचा. मे महिन्याच्या पहिल्या रविवारी रडकोजी बाबांची जत्रा भरायची. ती 3 दिवस चालायची. एरवी जत्रा म्हणजे आनंद आणि जल्लोष. रडकोजी बाबांची जत्रा म्हणजे मौन आणि रडणं. धुरळा उडवत येणाऱ्या बैलगाड्या दिसल्या तशी माणसं स्तब्ध झाली. रस्ता मोकळा करून दुतर्फा उभी राहिली. त्या 15-20 बैलगाड्यात मिळून 50-60 साधू होते. शाळेतली पोरं कवायतीला उभी राहावीत तशा त्या बैलगाड्या आल्या आणि रांगेत उभ्या राहिल्या. त्यातून सगळे साधू पटापटा उतरले. त्यांनी फक्त कमरेला पांढरं वस्त्र गुंडाळलेलं होतं. ते गुडघ्यापर्यंत लोंबत होतं. सगळ्यांच्या जटा आणि दाढ्या वाढलेल्या होत्या. दाढीचे केस छातीवरल्या केसांवर येऊन पहुडलेले होते. त्या सर्वांच्या मुद्रा अतिशय शांत आणि तेजस्वी होत्या. 50-60 साधू सर्व बैलगाड्यांमधनं एकत्र उतरले तरी कसलाही गोंधळ नव्हता. त्यांच्यातला वयोवृद्ध प्रमुख साधू पुढे आला. सापाच्या आकाराची चांदीची काठी त्यांनी वर उचलली आणि त्याच्या मागे सर्व साधू 5 रांगांमध्ये उभे राहिले. सर्वांच्या हातात पिवळे थमक कमंडलू होते. प्रमुख साधूच्या हातातली चांदीची काठी खाली जाताच सर्व साधू गुडघ्यावर बसले. त्यांनी आपापल्या हातातला कमंडलू खाली ठेवला. सर्वांनी एकदम आकाशाकडे पाहिलं. मग जमिनीकडे माना वळवल्या. शेजारी असलेल्या कमंडलूतलं पाणी जमिनीवर शिंपडलं. माती हातात घेऊन कपाळाला लावली. कमंडलू हातात घेऊन सर्वजण उभे राहिले. मुख्य साधूनं हातातली चांदीची काठी शरीराला समांतर अशी धरली. अत्यंत धीम्या गतीनं पावलं टाकत साधूंचा तो समूह रडकोजी बाबांच्या मठाच्या दिशेनं निघाला.
सर्व साधूंच्या नजरा जमिनीकडे होत्या. आजूबाजूला उभ्या असलेल्या शेकडो लोकांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नाही अशा आविर्भावात ते शांतपणे चाललेले होते. बाजूला शेकडो लोक उभे असून कसलाही आवाज येत नव्हता. एक भयान शांतता वातावरणात पसरलेली होती. एरवी किलबिलाट करणारे पक्षीही शांतपणे झाडावर बसून होते. सूर्य मध्यावर येण्यासाठी तडफडत होता. त्याच्या तेजानं अंगाची लाही होत होती. साधूंच्या अंगातनं घामाच्या धारा वाहत होत्या, तरीही त्यांना त्याची तमा नव्हती. जमिनीकडे शांतपणे पाहत चालताना घाम पुसण्यासाठी एकाचाही हात शरीराच्या दिशेनं येत नव्हता. बाजूनं चालणारी माणसं घामाघूम झालेली होती. घाम पुसत पुसतच ती चालत होती. एखादं प्रेत स्मशानाच्या दिशेनं नेताना जसा माहोल असतो तसाच माहोल होता. ती शांत मिरवणूक विश्वरूपा नदीच्या पात्राजवळ आली. नदी रखरखीत कोरडी होती. विहिरीच्या आकाराच्या एका खड्ड्यात थोडं पाणी होतं. एकेका साधूनं त्यात डुबकी मारली. ओलं चिंब शरीर घेऊन तो साधूंचा जथा पहिल्याच शिस्तीत पुढे सरकत होता. नदीचं पात्र ओलांडून ते पुढे आले. डाव्या हाताला असणाऱ्या सटवाईला आणि महादेवाला त्यांनी नमस्कार केला. तिथून रडकोजी बाबांचा मठ 50-60 पावलांवर होता. उजव्या बाजूला असणाऱ्या मठाच्या दिशेनं ती मिरवणूक निघाली. सूर्य बरोबर माथ्यावर आलेला होता. मठाकडे जाताना उजवीकडे जे वळण लागायचं तिथूनच ते दातकोरीचं झाड दिसायचं. ते दिसताच इतका वेळ मौन धारण केलेल्या सर्व साधूंनी जोरात हंबरडा फोडला. त्यांच्या किंकाळ्यांनी आसमंत भेदरून गेला. हमसून हमसून ते सगळे साधू रडत होते. साधूंच्या बरोबर चालणारा गावातल्या लोकांचा जमाव स्तब्ध होऊन हा प्रकार पाहत होता. ते सर्व साधू समाधी असलेल्या कट्ट्यावर जाऊन बसले. त्यांच्या म्होरक्यानं ती चांदीची काठी झाडाला टेकवून ठेवली. त्या समाधीभोवती गोल करून ते मोठमोठ्यानं रडत होते. अर्ध्या तासानंतर त्यांचा आक्रोश थांबला. इतका वेळ आसपास रेंगाळणारे लोक आता गावात परतत होते. रडण्याचा आवेग ओसरल्यानंतर गावकऱ्यांनी जे पाण्याचे माठ भरून ठेवले होते त्यातलं पाणी घेऊन साधूंनी हातपाय धुतले. बरोबर आणलेल्या कमंडलूतलं थोडं पाणी ते प्यायले. शेजारी गावकऱ्यांनी जो मंडप घातला होता त्या मंडपाच्या सावलीत खाली काहीही न अंथरता ते साधू पहुडले. रडल्यामुळे त्यांना हलकं वाटत होतं. ते एकमेकांशी बोलण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते सगळे मौनी होते. 2-3 तास झोपल्यानंतर ते उठले. कमंडलूतील पाणी त्यांनी डोळ्याला लावलं. पद्मासन घालून ते शांत अवस्थेत ध्यान करायला लागले. तळपणाऱ्या सूर्याची आग कमी होत चालली होती. तो मावळतीकडे झुकण्याची चिन्ह दिसत होती. थंडगार वारं सुटलं होतं. त्या मोकळ्या शिवारातून फिरताना वाऱ्याचा वेगळाच नाद कानावर पडत होता. दिवसभर उन्हानं हैराण झालेल्या पक्ष्यांना यावेळी गावंसं वाटत होतं. त्या प्रसन्न वातावरणात ते साधू मंडपातनं उठून पुन्हा रडकोजी बाबांच्या समाधीजवळ आले. इथे दुपारी आल्यानंतर जसा हंबरडा त्यांनी फोडला होता तसाच हंबरडा त्यांनी पुन्हा फोडला. त्यांच्या त्या किंकाळ्यांनी आसमंत हादरला. गाणारे पक्षी स्तब्ध झाले. थोड्या वेळापूर्वी मंगलमय वाटणारं वातावरण भीषण वाटायला लागलं. हा रडण्याचा सोहळा अर्धा-पाऊण तास चालला. ज्यांना दुपारी हजेरी लावता आली नव्हती अशा गावातल्या माणसांनी गर्दी केली होती. जे हा प्रकार प्रथमच पाहत होते ते सुन्न झालेले होते. कावऱ्या बावऱ्या नजरेनं इकडं तिकडं बघत होते. इथून काढता पाय घ्यावा असं त्यांना वाटत होतं.
गिरीकंदरातले काही साधू इथे घोळक्यानं येतात, मौन पाळतात काय आणि 3 दिवस इथं राहून तिन्ही त्रिकाळ राडतात काय, गावकऱ्यांना सगळं अजब वाटत होतं. पण गेल्या अनेक वर्षांपासूनची ती प्रथा होती. रडकोजी बाबांची जत्रा असं नाव असलं तरी जत्रेतला आनंद कुठेच नव्हता. या जत्रेत नाच नव्हता, वाजंत्री नव्हती, गाणं बजावणं नव्हतं, खाणं पिणं नव्हतं. होतं ते फक्त मौन आणि रडणं. येणाऱ्या साधूंनाही कसली अपेक्षा नव्हती. रडकोजी बाबांच्या मठाच्या परिसरात एकही झाड निवाऱ्यासाठी नव्हतं, म्हणून गावकरी या साधूंसाठी मंडप टाकून देत असत. रात्रीसाठी दिवाबत्तीची सोय करून ठेवत, पाणी पिण्यासाठी रांजण आणि माठ भरून ठेवत. स्वयंपाक करायचा प्रश्नच नव्हता, कारण हे साधू फलाहार सुद्धा घेत नसत. तिथं अन्न घ्यायची शक्यताच नव्हती. सूर्य मावळण्याच्या वेळी आक्रंदन करणारे साधू शांत झालेले होते. पुन्हा हातपाय धुवून मंडपात येऊन ध्यानस्थ बसले. त्यांच्या प्रमुखानं एक पितळेची डबी उघडली. त्यातला खडीसाखरेचा एक एक तुकडा प्रत्येकानं उचलला. त्यानंतर काहींनी पुन्हा ध्यान लावलं तर काही स्वस्थ पडून राहिले. रात्री 12च्या सुमाराला पुन्हा सर्व साधू उठले, रडकोजी बाबांच्या समाधीजवळ आले. पुन्हा हंबरडा, आक्रोश, हमसून हमसून रडणं. त्यांचं ते रडणं ऐकून मध्यरात्र सुद्धा बिथरली होती. पुन्हा हातपाय धुवून ते साधू मंडपात आले. आपल्या जवळ असणारे कमंडलू त्यांनी मंडपातल्या एका कोपऱ्यात जमा करून ठेवले. ते सर्व गाढ झोपी गेले. त्यांच्या आक्रंदनानं बिथरलेलं वातावरण आता त्यांच्या घोरण्यानं भरून गेलेलं होतं. त्या साधूंच्या समूहात एक 20 वर्षांचा तरुण होता. त्याचे डोळे तेजस्वी होते. तो साधू वेशात असला तरी जीवनाविषयीची उत्कटता त्याच्या डोळ्यात दिसत होती. लांब लचक वाढलेल्या जटांशी तो चाळा करत होता. तो या साधूंच्या समूहात नव्यानंच दाखल झाला होता. या समूहाची आचारसंहिता अजून त्याच्या रक्तात भिनली नव्हती. त्याला काही केलं झोप येत नव्हती. तो या कुशीवरनं त्या कुशीवर वळत होता. त्याच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. खडीसाखर खाल्ल्यानंतर पाणी प्यावंसं वाटत होतं, पण एकदा कमंडलू जमा केल्यानंतर त्याला पुन्हा स्पर्श करायचा नाही असा त्या साधू समूहाचा नियम होता. तो मोडला तर घ्यावं लागणारं प्रायश्चित्त भयानक होतं. मोठा आवाज काढून आपण ओरडावं आणि मनात साचलेलं रिकामं करून टाकावं असं त्याला वाटत होतं, पण दुसरीकडे भीती होती ती शिक्षेची आणि अंधारलेल्या भविष्याची. विचाराच्या तंद्रीत त्याचा डोळा लागला. जाग आली तेव्हा साधू उठण्याच्या तयारीत होते. तोही लगबगीनं उठला. सुचिरभूत झालेल्या साधूंचा तोच दिनक्रम होता. सकाळी 6, दुपारी 12 वाजता, दिवे लागणीची वेळ आणि रात्रीचे 12 यावेळी समाधीजवळ जाऊन रडणं सुरूच होतं. हंबरडा, आक्रोश, टाहो या सगळ्यांनी वातावरण भेदरून गेलं होतं. दुसऱ्या रात्री तो तरुण साधू असाच अस्वस्थ होता. त्याला काही केलं झोप येत नव्हती. भुकेनं पोट ओढून धरल्यासारखं झालं होतं. तिसरा दिवसही आल्यासारखा गेला. साधूंचा तिन्ही त्रिकाळ रडण्याचा कार्यक्रम झाला. पितळी डब्यातली खडीसाखर खाऊन साधू झोपले. त्याला झोप येत नव्हती. उपाशी पोटी पडून राहणं शक्य नव्हतं. मंडपात तो सगळ्यात कडेला झोपला होता. त्याने आजूबाजूला पाहिलं, सर्व साधू शांत झोपलेले होते. पोटभर जेवलेला माणूस जसा तृप्त मनानं झोपलेला दिसतो तसेच ते दिसत होते. तो हळूच उठला. जमा केलेला कमंडलू घेऊन इथून पलायन करावं असा विचार त्याच्या मनात आला. कमंडलू घेण्याच्या नादात आवाज झाला आणि कोणी जागं झालं तर नसती आपत्ती नको म्हणून तो पावलं न वाजवता रडकोजी बाबांच्या समाधीजवळ आला.
तो ओटा, समाधी, दातकोरणीचं झाड त्याने डोळे भरून पाहिलं आणि शांतपणे पावलं न वाजवता तो चालायला लागला. त्याने उजवीकडे पाहिलं. सटवाईचं आणि महादेवाचं दगडी मंदिर त्या काळोखात त्याला भयाण वाटत होतं. रातकिड्यांची किरकिर वाढली होती. गावात भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजांचे हळुवार पडसाद त्याच्या कानावर पडत होते. कोरड्या पडलेल्या विश्वरूपा नदीचं पात्र ओलांडून तो वेशीच्या दिशेनं निघाला. डाव्या बाजूला असणाऱ्या स्मशानात एक प्रेत जळत होतं. शरीर जळत असताना होणारा तडतड आवाज त्याला भीती दाखवत होता. त्याच्या पावलांनी वेग घेतला होता. काही अंतरावर मारुतीचं मंदिर दिसत होतं. 2 दिवसांपूर्वी याच मार्गानं येताना त्याने ते पाहिलं होतं. मारुतीचं मंदिर दिसताच त्याला हायसं वाटलं. आपण गावात आलोत या गोष्टीनं त्याला दिलासा दिला. इतका वेळ अस्वस्थ असलेल्या त्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटली. मारुती मंदिराच्या पायरीवर तो काही काळ बसला. हळू आवाजात स्वतःशी बोलून मौनामुळे आपली वाचा तर गेली नाही ना याची तो खात्री करून घेत होता. आपला आवाज 3 महिन्यांच्या मौनानंतरही शाबूत आहे याची खात्री पटल्यानंतर त्याची उमेद वाढली. तो उठला, पायऱ्या चढून गाभाऱ्यापर्यंत पोहोचला. शेंदूर फासलेली मारुतीरायांची ती मूर्ती मिणमिणत्या प्रकाशात अस्पष्ट दिसत होती. मूर्तीसमोर त्याला गूळ आणि शेंगदाणे दिसले. त्यांनी पटकन उचलले, तोंडात टाकले. गाभाऱ्याच्या एका कोपऱ्यात झोपलेल्या पुजाऱ्याला जाग आली. डोळे चोळत त्याने बघितलं. भिंतीवर दाढी आणि जटा वाढलेल्या एका साधूची मोठी सावली त्याला दिसली. साधू शांतपणे त्याच्याकडे पाहत होता. पुजारी उठला, मूर्तीच्या दिशेनं आला. कोण आपण? काय करताय इतक्या रात्री? साधू शांतच होता. रडकोजी बाबांच्या मठात जे साधू आले त्यांच्यापैकी हा एक असावा, पुजाऱ्यानं अंदाज बांधला. इतकी वर्ष हे साधू येत आहेत पण त्यांच्यातला कुणी कधीच मठ सोडून बाहेर पडत नाही, एकट्यानं फिरत नाही. आज कसा काय चमत्कार घडला त्याला आश्चर्य वाटत होतं. त्या साधूच्या जवळ जात तो म्हणाला, आपण रडकोजी बाबा मठात आलात का? त्यांनी शांतपणे मान हलवली. काय हवंय आपल्याला? हात तोंडाजवळ नेत खायला पाहिजे अशी खूण त्यांनी केली. तुम्हा लोकांना आमचं चालतं. तुम्ही लोक तर खडी साखरेशिवाय काही खात नाही. पोटाला हात लावत आणि तोच हात तोंडाकडे नेत तो काकुळतीला येऊन भूक लागलीये हे सांगत होता. पुजाऱ्याला त्याची दया आली. हातानं खूण करत त्यांनी त्याला मागे येण्याची विनंती केली. मंदिराच्या मागेच पुजाऱ्याची खोली होती. अंधारात त्यांनी कुलूप उघडलं, दिवा लावला. तुम्ही अशा वेळेला आले आहात. घर म्हणून असतं ना तशी अर्धी पोळी सुद्धा घरात नाहीये. माझ्याकडे 4-5 केळी आहेत, ग्लासभर दूध आहे, तेवढं मी देऊ शकेन, चालेल का? त्यांनी हसत मान हलवली. पुजाऱ्यानं पाट मांडला, त्यावर तो बसला. आधाशासारखी त्यांनी ती 4-5 केळी संपवली, ग्लासभर दूध पिऊन टाकलं. 3 महिन्यांनंतर प्रथमच त्यांनी एवढं खाल्लं होतं. भरलं का पोट? एवढ्याशा पदार्थांनी काय भरणार म्हणा. तुम्ही देखील मौनी आहात का? त्यांनी मान हलवून हो म्हणून सांगितलं. मग तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ आहे? भेटून तरी आपला उपयोग काय? बोला ना, तो शांत आवाजात म्हणाला. म्हणजे आपण मौनी नाही. होतो पण या क्षणापासून सोडलं. का बरं? खूप घुसमट होत होती. कुठले आपण? नरसोबाच्या वाडीचे.
संन्यास कधी घेतलात? 3 महिने झाले असतील. इतक्या तरुण वयात संन्यास का घेतलात? संसार करावासा वाटला नाही का? परिस्थितीच तशी होती. म्हणजे आमच्या घरात प्रत्येक पिढीत एक माणूस संन्यासी होऊन घराबाहेर पडला. हा शाप का पुण्य समजत नाही. एका पिढीत घरातला वडील मुलगा, दुसऱ्या पिढीत मधला मुलगा आणि तिसऱ्या पिढीत धाकटा मुलगा संन्यास घेऊन बाहेर पडतो. या क्रमानं मी तिसऱ्या पिढीतला. आई वडील लहानपणापासून काळजीत होते. चुलत काका भविष्य बघायचे. मी शाळेत अभ्यासात खूप हुशार होतो. 7वीला पास झाल्यानंतर प्रगती पुस्तक दाखवायला गेलो तर काका म्हणाले, कशाला अभ्यास करतोस, तुझ्या नशिबात संन्यास आहे. त्या दिवसापासून अभ्यासावरचं लक्ष उडालं. आपण मरणार आहोत या भावनेनं जशी आजारी माणसाची सगळ्या गोष्टींवरची वासना उडते ना, तसंच झालं माझं. आपण संन्यासी होणार या भावनेनं मला कुरतडायला सुरुवात केली. माझं लक्ष उडालं, शिक्षण थांबलं. कुठलंच काम करावंसं वाटत नव्हतं. संन्यासी होऊन रानावनात भटकतोय अशीच स्वप्न पडायची. ताटातलं अन्न गोड लागायचं नाही. हळूहळू मी अंतर्मुख होत गेलो. एक दिवशी डोकं फिरलं. पडलो घराबाहेर. घाटावर पाण्यात पाय सोडून बसलो. स्नान करण्यासाठी काही साधू तिथे आले होते. त्यातल्या एका साधूनं माझ्याकडे पाहून मंद स्मित केलं आणि प्रभावित झाल्यासारखा मी त्याच्या मागून चालायला लागलो. चालत चालत त्र्यंबकेश्वरापर्यंत गेलो. आता राहण्याचा खाण्याचा प्रश्न सुटला असं वाटलं होतं. पण मी मौनी साधूंच्या समूहात येऊन दाखल झालो होतो. त्यांचे नियम कडक होते. अखंड मौन पाळायचं, ध्यान लावायचं, दुपारी एखादं फळ आणि संध्याकाळी खडी साखर खायची. 8च दिवसात कंटाळलो मी. पळून जावंसं वाटत होतं. मी ही इच्छा प्रमुख साधूकडे व्यक्त केली. म्हणालो, चुकलो, माफ करा, मी चुकून तुमच्या समूहात सामील झालोय. मला आनंदानं जगायचं आहे, मनमुराद जगायचं आहे. ते फक्त हसले. त्यांनी एका कागदावर काहीतरी लिहिलं आणि मला दाखवलं. मी ते वाचलं आणि सुन्न झालो. त्यांनी लिहिलं होतं, संन्यासच तुझ्या नशिबात आहे, संसार तुझ्या वाट्याला येणार नाही. समाधी घेऊन तू तुझ्या आयुष्याचा शेवट करणार आहेस आणि आपल्या मठाची शान वाढवणार आहेस. मी रडलो, हातपाय आपटले, पण पळून जाण्याची सोय नव्हती. माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी 2 बलदंड साधूंची नेमणूक केली होती. 24 तास त्यांचा कडक पहारा माझ्यावर असायचा. झोपतानाही ते रखवालदारासारखे माझ्या बाजूला झोपलेले असायचे. मी स्वतःहून या तुरुंगात आलो होतो. जाण्याचे मार्ग बंद झालेले होते. रडकोजी बाबांच्या जत्रेसाठी इतर साधूंबरोबर जाण्याचा आदेश मला प्रमुख साधूंनी दिला. माझ्यावर लक्ष देणारे रखवालदार मात्र त्यांनी पाठवले नाहीत. या 2 महिन्यात मला जीवन समजलं. पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जीभ आसुसलेली असायची. तारुण्य सुलभ भावना उफाळून यायच्या, पण त्या मारून टाकण्याखेरीज पर्याय नसायचा. रडकोजी बाबा यात्रेच्या निमित्तानं मला चांगली संधी मिळाली पळून जाण्याची. तुमच्यासारखा दयाळू माणूस मला भेटला. आता माझी सुटका झाली. आता मी पाखरू होऊन आकाशभर फिरू शकतो. मी यात्रेसाठी प्रथमच आलो. माझे सगळे सहकारी मौनी. पण आम्ही इथे येऊन का रडतोय हे मात्र मला समजलं नाही. तुम्ही या गावचे पुजारी आहात, रहिवासी आहात. रडकोजी बाबांची गोष्ट निदान तुम्हाला तरी माहिती असेल. इतका वेळ त्या साधूकडे एकटक पहा त्याचं बोलणं शांतपणे ऐकणारा पुजारी मंद हसला. खोल श्वास घेत म्हणाला, त्याची एक मोठी कहाणी आहे.
पण जाऊ दे, आता तुम्ही तर संन्यस्त जीवनातून मुक्त होणार आहात. ऐकून काय करणार? नाही, मला हे गुपित समजलं पाहिजे. मौन पाळणारे आणि ध्यान करणारे एवढे साधू इथे येऊन राहतात आणि 3 दिवस रोज 4 वेळा धाय मोकलून रडतात म्हणजे काय? मी माझ्या आयुष्यात अनेक बाबांच्या जत्रा पाहिल्या, पण इतकी विचित्र जत्रा कुठेच नाही पाहिली. लोकांच्या दृष्टीनं भयानक असणाऱ्या या जत्रेमागची गोष्ट, रहस्य काहीही म्हणा, पण मला समजलं पाहिजे. पुजारी पुन्हा हसला आणि म्हणाला, द्या हो सोडून. आता इथून बाहेरच पडणार असाल तर सगळे पाश तोडून बाहेर पडा. कशाला पुन्हा गुंतत जाता? नाही अहो, हे जर मी जाणून नाही ना घेतलं तर मी स्वस्थपणे नाही जगू शकणार. तुमचा आग्रहच असेल तर मात्र माझा नाईलाज आहे. सांगा हो. सांगतो, पण एक अट आहे. कोणती? हे कोणालाही सांगायचं नाही. कबूल आहे. वचन देतो तसं तुम्हाला मी. पुजारी भिंतीला टेकून बसला. भिंतीवर असलेल्या छपराकडे नजर वळवत म्हणाला, ती एक मोठी कहाणी आहे. रडकोजी याच गावचा होता. बापाकडे 18-20 दारिद्र्य होतं. लहानपणापासून रोगानं त्रस्त होता. पोरगा बरा झाला तर देवाला सोडेन असा नवस त्याच्या बापानं केला होता. पोरगा मोठा होत असताना बाप जाणीव करून देत होता की रडकोजी, तुला घरात राहता येणार नाही, कारण तुला मी देवासाठी सोडलेलं आहे. लहानपणापासून रडकोजीच्या मनावर हे बिंबत होतं. तुमच्याच सारखा निराश झालेला रडकोजी गावात आलेल्या एका संन्याशाबरोबर निघून गेला. तो पुन्हा दिसलाच नाही. तो देखील मौनी संन्याशांच्या समूहात दाखल झाला होता. तिथल्या जीवनाला तो कंटाळला. व्रतस्थ जीवन जगताना आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टींचा सक्तीनं त्याग करावा लागतो. सक्ती वाढली की आसक्ती वाढते. अखेर कंटाळून तो परत येण्याचा विचार करत होता, पण त्याच्यावरही नजर ठेवणारी मंडळी होती. त्यांचा डोळा चुकवून तो गावाकडे परत आला. गावात पूजा अर्चा करून पोट भरू लागला. पण त्याचं पळून येणं संन्यस्त धर्माच्या विरुद्ध होतं. 10-12 साधूंचा एक गट त्याला शोधण्यासाठी आला. तुला पुन्हा भौतिक जगात येता येणार नाही असं त्यांनी त्याला बजावलं, पण तरीही रडकोजी ऐकायला तयार नव्हता. त्यावर एका साधूनं त्याची समजूत घातली. तो म्हणाला, हे बघ, तुला संन्यासी व्हायचं नसेल तर नको होस, पण एकदा संन्यासी झाल्यावर पुन्हा समाजात येताना एक विधी करावा लागतो, तो करून घे, म्हणजे संन्यस्त धर्मातनं तुझी सुटका होईल. रडकोजी तयार झाला. एक विधी करून घेऊन जर आपल्याला मुक्ती मिळणार असेल तर कशाला नकार द्यायचा? त्या रात्री आलेल्या साधूंनी गोडधोड स्वयंपाक केला. त्याला पोटभर जेवायला घातलं. सटवाई मंदिरामध्ये विधी करण्यासाठी त्याला घेऊन गेले. मंत्रांचा घोष झाला. त्या रात्री काय घडलं कोणास ठाऊक. दुसऱ्या दिवशी गावात बातमी ऐकायला मिळाली, दात कोरणीच्या झाडाखाली रडकोजीनं समाधी घेतली. हे सगळं ऐकताना तो तरुण साधू थरथर कापत होता. म्हणजे या लोकांनी त्याला मारलं? नाही. मग त्याच्या समाधी घेण्याचं कारण काय? त्या साधूंच्या मंत्राचा असा काही प्रभाव पडला की त्याची जीवनाविषयीची आसक्ती नष्ट झाली. या देहाला भोगाच्या चक्रात अडकवण्यापेक्षा त्यागणंच बरं असं त्याला वाटलं असेल. तरुण साधू मनातनं प्रचंड घाबरला होता. नाही, हे खरं नाही, तो म्हणत होता. हनुमानाच्या मंदिरात राहून मी खोटं कसं बोलेन?
प्रारब्ध कोणालाही बदलता येत नाही, हेच जगातलं अंतिम सत्य आहे. मग साधू इथे येऊन का रडतात? वस्त्र बदलली म्हणून देह आणि भावना बदलता येत नाहीत. मन जितकं आवरायला जावं तितकं ते पळतच सुटतं. काम, क्रोध, मोह, मद, लोभ, मत्सर हे विकार पाठ सोडता सोडत नाहीत. विरक्तीचा जितका ध्यास घेऊ तितकी आसक्ती बळावत जाते. भावनेच्या भरात संन्यास घेऊन साधू झालेल्यांना तुमच्यासारखा पश्चात्तापही होत असेल. आनंदी जीवन जगण्याची इच्छाही प्रबळ होत असेल, पण परतीचे मार्ग बंद झालेले असतात. मनातल्या आसक्तीच्या भावनांचा मात्र निचरा होत नाही. या भावना साठून राहणं म्हणजे पुढच्या प्रवासातल्या अडचणी, त्यांचा निचरा झालाच पाहिजे. रडकोजी बाबांची जत्रा हे अशा संन्याशांसाठी एक निमित्त असतं. दिवसातल्या निरनिराळ्या वेळी माणसांच्या मनात निरनिराळ्या भावना वास करत असतात. दुपारी भुकेची भावना प्रबळ असते. कातरवेळी हळवेपण वाढतं. रात्री कामभावना अस्वस्थ करतात, म्हणून त्या त्यावेळी रडून मन मोकळं करायचं, हलकं करायचं. वर्षातून एकदा मन आणि भावना रिकाम्या करण्याचा हा कार्यक्रम असतो. तो केला की मन पुन्हा साधनेसाठी ताजंतवानं होतं. या 2 महिन्यातनं मला एक गोष्ट पक्की समजली. आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला सुवर्ण मध्य साधून जगणं म्हणजे जीवनाचं सार्थक. टोकाची आसक्ती आणि टोकाची विरक्ती या दोन्ही गोष्टी माणसाला सुखानं जगू देत नाहीत. मनातल्या भावनांचा निचरा करण्यासाठी हे साधू इथे येऊन रडतात असं आपण म्हणता, त्यामागे पश्चात्ताप अशीही भावना असू शकते. सर्वसंग परित्याग करून आपण काय जगतोय याचं वैषम्यही त्यांना वाटत असेल. असेलही खरं काय ते देवालाच माहिती. पुजारी कसनुसं हसत म्हणाला. एकदम भानावर येत घाबरलेल्या स्वरात साधू म्हणाला, प्रारब्ध वगैरे सगळं झूट असतं. मीही पळालोच की. बाप जन्मी त्यांना सापडणार नाही मी. आता मस्त आनंदात आयुष्य जगेन. मला इथून पळायलाच हवं. आपण मला देवासारखे भेटलात. मला इथून जवळच असलेल्या एका फाट्यापर्यंत सोडा. मारुतीच्या मंदिराच्या पायऱ्या चढताना मला एक बैलगाडी दिसली. ती तुमचीच आहे. आपण एवढी कृपा करा माझ्यावर. मी पुढचे 7 जन्म आपला ऋणी राहीन. त्या साधूनं पुजाऱ्याचे पाय धरले. प्रारब्ध. पुजारी मंदपणे हसत म्हणाला. ते दोघेही मंदिराबाहेर आले. पुजाऱ्यानं गाडीला बैल जोडले आणि म्हणाला, चला तुम्हाला दूरवर पोहोचवतो. पुजाऱ्याच्या बोलण्याकडे साधूचं लक्ष नव्हतं. आपलं डोकं जड होतंय असं त्याला वाटत होतं. डोळ्यात प्रचंड झोप होती. तो कसाबसा गाडीत चढला. त्याला ग्लानी आल्यासारखं वाटत होतं. मला असं का होतंय? तो कसाबसा पुजाऱ्याला विचारत होता. गाडीच्या खडखडाटात आणि बैलांच्या घुंगरांच्या आवाजात त्याचे शब्द पुजाऱ्यापर्यंत पोचतच नव्हते. शेवटी तो बैलगाडीत आडवा झाला. त्याच्यात हातपाय हलवण्याचंही त्राण नव्हतं. जड झालेल्या पापण्या हळूच उघडून तो आसपासचा भाग बघत होता. आकाश चांदण्यांनी भरून गेलेलं होतं. त्याला झोप लागली. वर्षानुवर्ष झोप न लागलेला माणूस जसा गाढ झोपी जाईल तसा तो झोपला होता. त्याचं या जगातलं भान सुटत चाललेलं होतं. श्वास घ्यायला त्रास होतोय हे जाणवल्यावर त्याची अस्वस्थता वाढली.
जड झालेल्या पापण्या किलकिल्या करून त्यांनी बघितलं. तो रडकोजी बाबांच्या मठाच्या ओट्यावर होता. सारांग मनामनाचं ओझं ठेवल्यासारखं जड झालं होतं. डोळ्याची पापणी काही केल्या पूर्ण उघडत नव्हती. दाढी आणि जटा वाढवलेल्या साधूंच्या अस्पष्ट आकृत्या त्याला दिसत होत्या. कुणीतरी पाय दुमडून त्याची मांडी घातली. आपला देह उचलून अंधाऱ्या भुयारात घेऊन जात आहेत हे त्याला जाणवलं होतं. जीवाच्या आकांतानं टाहो फोडावा असं त्याला वाटत होतं, पण तोंडच उघडत नव्हतं. आपला देह एका चबुतऱ्यावर ठेवलाय हे त्याला जाणवलं. भुयारातून बाहेर पडणाऱ्या पावलांचा आवाज अस्पष्ट होत गेला. अंगावर फुलं पडल्याचा भास झाला. फुलांचा सुगंध येत असताना श्वास जड झाला. किंकाळ्या फोडून रडणाऱ्या साधूंचे अस्पष्ट आवाज त्याच्या कानांवर पडत होते. हळूहळू तेही आवाज थांबले. काही क्षणात त्याची हालचाल थांबली आणि त्याला समाधी मिळाली. श्रोतेहो, ही होती प्राध्यापक मिलिंद जोशी यांची कथा समाधी. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. श्रोतेहो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथा कादंबऱ्यासह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.